नमस्कार. तर आज आपण गोड मूग डाळीची खिचडी करणार आहोत. तर श्रावण महिना आला आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ करत असतो. तर त्यामध्ये आपण ही मूग डाळीची खिचडी केली तर ती खूप छान होते. तर आता ही मूग डाळीची खिचडी करायची कशी हे आपण पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. आता त्याच वाटीने आपण तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ आपण आंबेमोहोर किंवा इंद्रायणी घेतले तर भाताला एकदम मस्त असा वास येतो. तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एक 2-3 पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण कुकरमध्ये एक 5-6 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि ते मस्त असे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आपले ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहेत ते काढून घेऊया. त्यामध्ये आपल्याला जे धुवून घेतलेले मूग डाळ आणि तांदूळ आहेत ते देखील टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील मंद आचेवर आपल्याला एक 5 मिनिटे छान परतून घ्यायचे आहेत. तांदूळ अगदी मोकळा होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहेत. एक साईडला आपण तांदूळ भाजेपर्यंत दुसऱ्या साईडला आपण पाणी गरम करून घ्यायचे आहे. आता हे पाणी आपण घेताना याचे प्रमाण जेवढ्या प्रमाणात आपण तांदूळ घेतले तांदूळ आणि डाळ घेतले त्याच्या दुप्पट प्रमाणात आपण पाणी घ्यायचं आहे. म्हणजे डाळ आणि तांदूळ मिळून आपले 2.5 वाटी झाले आहे. तर पाणी आपण 5 वाटी घालून घ्यायचे आहे. तर आता इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं ते घालून घेतलं आहे. त्यामध्ये आपण जे भाजून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स पण घालून घेतले आहेत आणि चवीसाठी अर्धा चमचा मीठ आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. जर तुम्हाला खिचडी एकदम गोड हवी असेल तर तुम्ही 1/2 वाटी गूळ घालू शकता. इथे मी 2 क्रश करून घेतलेल्या वेलची घालून घेतल्या आहेत. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून एक 3 शिट्ट्या देऊन घेऊया. इथं आपल्या शिट्या झाल्या आहेत. कुकरही थंड झाला आहे. आता आपण ओपन करून पाहूया. एकदम मस्त असा वास सुटला आहे. आंबेमोहोर तांदळाला त्याचा एक छान असा वास असल्यामुळे खिचडी भाताला तो एकदम परफेक्ट आहे आणि खिचडी भात त्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत असा होतो. आता ह्या भातावर आपण वरून खवलेले खोबरे घालून घेऊया आणि त्याचबरोबर 2 चमचे साजूक तुपाची धार सोडून घेऊया. साजूक तुपातील हा गोड असा मऊ मऊ खिचडी भात खायला एकदम मस्त लागतो आणि एकदम गरमागरम खाल्ला तर एकदम चविष्ट लागतो. लहान मुलांसाठी त्याचबरोबर घरातील वृद्धांसाठी किंवा आपल्याला काही जणांना गोड पदार्थ खाणाऱ्यांसाठी ही मूगडाळीची खिचडी एकदम परफेक्ट आहे. आता खिचडी आपली तयार आहे. तर आपण आता ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही प्लीज लाईक नक्की करा. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.